हरिओम. श्री विष्णू सहस्रनाम. श्रीराम कोल्हटकर यांनी केलेले निरूपण. मुक्तानाम परमागती. जे जन्ममृत्यूच्या चक्रातून सुटले आहेत, ज्यांनी सायुज्य मुक्ती प्राप्त करून घेतली आहे, अशा ज्ञानोबा, तुकोबा, समर्थ यांसारख्या मुक्तांनाही मिळवण्यास, प्राप्त करण्यास योग्य वाटतो असा योगेश्वर भगवंत श्री हा या नामाचा भावार्थ आहे. आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यातून जात असता आपल्याला सिंहावलोकन करावेसे वाटले तर नक्की जाणवते की आयुष्यातील यश अपयशाला वाजवीपेक्षा महत्त्व देण्यात काही हशील नाही. हे व्यावहारिक जगतात घडायचेच, कारण प्रत्येकास मर्यादित का होईना स्वार्थच साधायचा असल्याने मनाचे कंगोरे एकमेकांस लागायचेच. आपण निरपेक्ष प्रेमाच्या, आनंदाच्या शोधात असतो आणि ज्या ज्या व्यक्तींकडून याची आपण अपेक्षा करतो तेथे तेथे बहुतांशी आपली फसगतच झालेली आढळते. याची कारणे प्रत्येकजण आपापल्या संचित प्रारब्ध क्रियमाण या कर्मसिद्धांतानुसार आयुष्य व्यतीत करीत असतो. त्यामुळे हे असे घडायचेच. मग यातून सुटका कशी होणार? याचे उत्तर म्हणजे सत्प्रवृत्त व्यक्तींचा सहवास, ज्याला आपण सत्संग म्हणतो, सद्ग्रंथांचे वाचन आणि सद्गुरूंचा सहवास. यामुळे हळूहळू का होईना आपली प्रगती होत आहे, समाधानाची अनुभूती येत आहे असे निश्चितपणे जाणवते. मग संतांनी अशी अवस्था कशी प्राप्त करून घेतली असेल हे जाणून घेण्याची ओढ लागते. अमृतानुभव, आत्माराम या ग्रंथांद्वारा ज्ञानेश्वर महाराज, समर्थ यांनी आपली अनुभूतीच प्रगट केली आहे. ती सर्वश्रेष्ठ अवस्था, ते सर्वश्रेष्ठ पद त्यांनी प्राप्त केले आहे. ह्या अशा ग्रंथांचे वाचन करताना असे लक्षात येते की नामस्मरण, एकांतवासाची आवड, ध्यानधारणा या गोष्टींची तहानच लागते आणि नकळत आपण व्यावहारिक गोष्टींमध्ये आवश्यक तेवढाच भाग घेतो. प्राप्त परिस्थितीविषयी तक्रार तर सोडाच, पण जे लाभले आहे तेच मुळी खूप झाले अशी समाधानाची मनोधारणा होते. समर्थ, एकनाथ, ज्ञानोबा, तुकोबा यांसारख्या महात्म्यांना जो प्राप्त करून घ्यावासा वाटतो त्याबद्दल आपणासही उत्सुकता वाटते. हेच या नामाचे वैशिष्ट्य आहे. हरिओम.